सुंठ न घालता चहा मसाला आणि इन्स्टंट रस्सम किंवा सांबार मसाला आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी जुईज किचन हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा, असा चहा मसाला आणि हा रस्सम मसाला किंवा सांबार मसाला आपण बनवणार आहोत. हा सुंठ न घालता मी कसा बनवला आहे ते आपण बघू. आणि हा रस्सम मसाला आपलं नेहमीचं जे इडलीचं सांबार वगैरे असतं किंवा पुरणाची आमटी किंवा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्याच्यामध्ये रस्सम वगैरे, आपल्याला हे रस्सम मसाला हा घरचा आवडेल टाकायला. आणि यांनी टेस्ट, फ्लेवर आणि कन्सिस्टन्सी असं दोन्ही तिन्ही मिळतं आपल्याला. म्हणजे एक थोडासा थिकनेस येऊन जातो, त्यामुळं असाच करून वापरावा बिनधास्तपणे. नुसतं भुसकूट वापरण्यापेक्षा हा अतिशय रिजनेबल पडतो घरी केला की मस्त. आपण आता चहाचा मसाल्याला सामान काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. हे मी आलं घेतलं आहे, आलं किसून वाळवून घेणार आहे मी. आणि ते मी वाळवलेलं पण आहे. हे बघा, सोबत मी घेतली ही वाटीभर. हे असं किसून वाळवून घेतलं आहे मी. हे जायफळ थोडंसं फोडून घेतलं आहे मी, अगदी थोडं घेतलेलं आहे. हे काळे मिरे या थोड्या 8-10 लवंगा घेतल्या आहेत. हे बघा, ही दालचिनी घेतली आहे. दालचिनी अगदी थोडीशी, हवी नाही होणार टेस्ट अशी. आणि ही विलायची, आणि ही थोडीशी त्याला नीट ग्राइंड करायला आणि एक कन्सिस्टन्सी बॉडी द्यायला साखर घेतली आहे. चला आपण आता बघून घेऊया प्रोसिजर. तर हे आलं सोलून आणि किसून घ्यायचं मस्तपैकी, फटाफट छानपैकी. हे बघा, मी किसून घेतलं आहे मस्त एका किसणीवरती सगळं आलं. आणि आपण हे घरातच वाळत घालायचं आहे. म्हणजे कुठेतरी फ्रीजवर वगैरे गरम ठिकाणी ठेवून द्यायचं, जिथे तापेल विपेल किंवा मग ओव्हनवर किंवा कुठे जिथे आपल्याला वाटेल की इथे छान जागा आहे, सेफ जागा आहे, सांडणार वगैरे नाही, धूळ नाही बसणार अशा ठिकाणी. एक या दिवसांमध्ये ते 2 दिवसात वाळून जातं. आता बघू आपण हे सगळं थोडंसं आपली जी खरड आहे त्याच्यामध्ये हे काही जिन्नस आपण ही थोडीशी कुटून घेऊया. ती कुटून एवढ्यासाठी घेऊया की मिक्सरमध्ये जवळपास सगळं काढलं आधीच, तर ते खडलम वाजतं. म्हणून थोडंसं आपण त्याला एक कुटून घेऊया हलक्या हाताने. फार बारीक आपल्याला काही करायचं नाही आहे. हे बघा, एक 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 टाकत जाऊ आपण. आता ह्या लवंगा घेतल्या, दालचिनी थोडीशी तोडून घेते आहे मीच. बघा, आता हे काळं मिरं सगळं आपण घेऊया. सगळंच घेऊ हे काळं मिरं आपण. आणि या चहामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण टाकतात काही ठिकाणी, पण मला काही तो फ्लेवर फारसा आवडला नाही. मी करून बघितलं होतं, पण याला मॅच नाही झाला याला. म्हणजे इकडे विलायचीचा स्वाद, तिकडे दालचिनी, तिकडे गुलाब, म्हणजे असे रस्सीखेच जी असते ना, तसा काहीतरी होतं ते. त्याच्यापेक्षा मी नाद तो सोडून दिला. आता याच्यामध्ये आपण थोडासा ढबर कुटून घेतलेला तो मसाला आहे ना, आणि हे वाळवण, आल्याचं वाळवण, आलं आणि अद्रक, म्हणजे याचं सगळं ते वाळवण. आणि ही साखर टाकूया आपण याच्यावर. आता ही थोडंसं याच्यामुळं कशी एक पिठी अशी फाईन अशी मस्तपैकी पावडर होईल, त्याला एक बॉडी येईल पावडरीला. नाही तर अशी काहीतरी तरंगणारी ती पावडर बनेल, जसं आपण विलायची साखर टाकून आणि बारीक करतो ना तसंच. आता हे पहा, मस्तपैकी छान पावडर झाली आहे, सुरेखशी. आणि आता हे आपण घट्ट झाकणाच्या एका काचेच्या बाटलीत छोट्याशा भरून ठेवूया. हा असा आपला ताबडतोब करून घ्यावा. खूप काही करून ठेवण्याच्या भानगडीत पडू नये आणि वापरून घ्यावा. थोड्या पिरियड नंतर फ्रेश करत जावा. फक्त आता याला अपवादात्मक परिस्थिती म्हणजे पावसाळ्या वगैरेची असेल तर त्यावेळेला तुम्ही आधी भरून ठेवला तरी चालेल. आणि मग बुरशी वगैरे येऊ नये किंवा त्याने ओल पकडू नये म्हणून एखाद्या सुक्या झाकण पण, तरी पण घट्ट झाकण असेल तर छान राहतो हा मसाला, काहीही होत नाही त्याला. आणि आपल्याकडे काय, आपण काही कोकणासारखे एवढे सर्द वातावरणात पण राहत नाही, त्यामुळे फर्स्ट क्लास राहून जातो, विशेष काही होत नाही. कोकणामध्ये जर काही करायचं झालं ओल्या वातावरणात थोडंसं दमट. आता हे आपण रस्सम मसाला बनवून घेऊया. त्याचं जिन्नस हे एवढंच, जे काय एक्स्ट्रा असतं चिंच किंवा हिंग वगैरे तो एक्स्ट्रा फोडणीत पडतो, तिखट वगैरे, पण बेसिक जिन्नस ही एवढीच आहे. हे पहा, फक्त एवढी जिन्नस ही आहे, बाकी सगळं ॲडिशनल. हे मी डाळ्या घेऊन ठेवल्या आहेत.
एवढ्या ह्याला एक कन्सिस्टन्सी द्यायला हे डाळ्या आणि ही उडदाची डाळ ही आपण थोडीशी पुसून घ्यायची आहे. म्हणजे मी पुसून घेतली आहे ही. तर हे दोन्ही जिन्नस याला बॉडी देतात. आणि हे धणे साधारण 2 टीस्पून घेतलेले आहेत मी, आपले पोहे खायचे चमचे. हे मेन इन्ग्रेडियंट म्हणजे फ्लेवर देणारं इन्ग्रेडियंट म्हणजे मेथीदाणा. याचा बराचसा सहभाग हा सांबारात मसाल्यामध्ये जास्त असतो. ही थोडीशी लवंग आहे, एक 7-8 लवंग आहेत. हे काळे मिरे आहेत आणि ही अगदी इम्पॅक्ट करणार नाही एवढीच दालचिनी. याचा फ्लेवर आला थोडंसं, म्हणजे अगदी थोडंसं कुठेतरी स्लाईडचा फ्लेवर बस, नाही तर ते हावी होऊन जाईल दालचिनीचा फ्लेवर. त्यामुळे फ्लेवर्स सांभाळण्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करायला नको. ही आता आपण उडदाची डाळ भाजायला घेऊ आणि उडदाची डाळ त्याच्यानंतर मेथीदाणा आणि त्याच्यानंतर धणे असं आपण क्रमशः घेणार आहोत. कारण याच्यात भाजायला सगळ्यात जड ही उडदाची डाळ आहे. आपण जर सगळंच ॲड केलं ना तर काय होईल की धण्याचं तेल उडून जाईल, धणे आधीच करपतील किंवा मेथीदाणा करपेल. तर तसं होऊ द्यायचं नाही. ही डाळ थोडीशी अशी गुलाबी रंगाची झाली की याच्यावर आपण मेथीदाणा टाकूया. हे पहा मस्तपैकी परतत राहायचं याला. आणि थोडीशी झाली आहे आता गुलाबी, गुलबट झाली छानपैकी. चला आता मी मेथीदाणा टाकून घेते याच्यावरती. थोडंसं आणखीन परतूया, अगदी थोडं. खूप बरंच हलवायचं, सतत खालून लागलं नाही पाहिजे. कारण अगदी आपण थोडंसं लक्ष इकडे तिकडे विचलित झालं तरी ही डाळ खाली लागेल आणि जळलेला करपलेला वास काही बरा येत नाही ह्या मसाल्याला. हे बघा ही थोडीशी गुलबट आता झाली आहे. आता याच्यावरती मी हा मेथीदाणा टाकते आहे आणि आपण परत नीट फ्राय करू याला. आता एक त्याच्यामध्ये एक उडदाच्या डाळीमध्ये एक हीट झाली आहे, त्यामुळे मेथीदाण्याला आता सगळी दुरून व्यवस्थित हीट लागणार आहे आणि मेथीदाणा मस्त नीट भाजला जाईल. आणि जसा मेथीदाणा थोडासा भाजत येईल तसा आपण धणे टाकणार आहोत वरती. हे बघा थोडासा आता हा भाजत आला आहे मेथीदाणा. पण मी मंद गॅस केला होता, अगदी मंद गॅसवरच भाजायचं आहे हे. कुठल्याही हालतीत जळका वास लागता कामा नये यांना, या जिन्नसांना. हे बघा आता थर्ड स्टेजला धणे टाकून घेऊ आपण. तर हे धणे मोघमसा सुंदरसा वास सुटेल आपल्याला या धण्यांचा. मस्तपैकी असा छान त्याचा ॲरोमा सुटला म्हणजे एक तेल असं बाहेर पडतं त्याचं, मग तो ॲरोमा येतो धण्याचा. म्हणजे कच्च्या धण्याची आपण पावडर असते तिचा ॲरोमा वेगळा आणि हा भाजला गेल्यानंतर जो ॲरोमा असतो तो वेगळा. तर आता हे छान वास सुटला आहे सुंदरसा, मस्त सुंदरच. आता हे कंटिन्युअसली भाजत ठेवून आपण बाकीचे जिन्नस जे आहेत ना त्याच्यात टाकून घेऊयात आता उरलेले. पण तरी पण ते जिन्नस हे पाहे काळे मिरे टाकले आहेत मी आणि दालचिनी पण टाकायची आहे. दालचिनीची कटकन मोडून टाकून देऊया आणि लवंगा पण टाकल्या आहेत त्याच्यावरच. आणि आता गॅस पण बंद केला आहे आपण. हे आता डाळ्या टाकून घेऊया. म्हणजे याच्यामध्ये थोडासा कुठेतरी ओलसरपणा वगैरे असला तर तेवढ्या हीटवरती डाळं ते कुरकुरीत होऊन निघेल. आता मी गॅस बंद केला आहे आणि हे परतत ठेवूया कुठल्याही हालतीत, कारण कढई सणसणीत तापली असणार त्यामुळे ती खालून जिन्नस जळायला नको. आपण मंदच ठेवला होता गॅस, पण तरी आता हे थंड होईपर्यंत हळूहळू आपल्याला परतत राहायचं आहे. आता हे मिक्सरमध्ये काढून घेऊ आपण. थोडंसं मी थंड केलं आहे, अगदी थोडं छानपैकी. आता हे काढून घेऊ मिक्सरमधनं. हे बघा आता याची पावडर केली आहे मस्त. याचा अल्टिमेट सुगंध येतो. आणि हे सांबारात वगैरे जेव्हा आपण टाकतो सांबार मसाला किंवा रस्सम, तर हे वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात नीट घोटून आणि मग डाळीत बिळीत घोटून वगैरे टाकावं. ही नुसतीच पावडर टाकली ना तर ती चिपकते साधारण पळीला किंवा कुठेतरी जाऊन चिपकते आणि नंतर मग ती आपण कोणता पदार्थ बनवत असेल ना तर त्यामध्ये ती नीट मिक्स नाही होत. त्यामुळे बेटर वे की वाटीमध्ये पाणी घ्यावं आणि त्याच्यात ती नीट आपली चमच्याने ढवळून आपण जसं कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवतो त्याप्रमाणे स्लरी बनवून आणि
टाकायची. बघा मस्तपैकी हे 2 मसाले तयार आहेत. हा चहा मसाला आणि हे रस्सम मसाला. आपण थोडंसं हे बघा, चहाला सुंदर स्मेल येतो. सुंठ वापरली तर थोडा उग्र येतो. रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन रेसिपी बघायला चॅनलला नीट व्हिजिट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.